संभाजीनगर एसीबीने अहमदनगरमध्ये एक मोठी कारवाई केलेली आहे। अहमदनगर मनपा आयुक्त पंकज जावळे यांच्यासह त्याच्या पीएवरती गुन्हा दाखल झालेला आहे। बांधकाम परवानगीसाठी 9 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालेला आहे। आयुक्त पंकज जावळे आणि श्रीधर देशपांडे हे दोघेही सध्या फरार असल्याचे कळतंय। याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी उमर सय्यद आपल्या सोबत आहेत। उमर, अगदी सकाळपासून ही सगळी कारवाई सुरू होती आणि आता कशासाठी नेमकी ही कारवाई झाली आहे हे आता समोर आलेलं आहे। लाच घेतल्याचं प्रकरण आहे। नक्कीच आम्ही आज सकाळी छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत पथकाच्या विभागाने अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली, घराची झाडाझडती घेतली आणि त्यानंतर अखेरकार शेवटी पंकज जावळे आणि त्यांचे सुसहाय्यक श्रीधर देशपांडे यांच्यावरती लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बांधकाम परवानगीसाठी पंकज जावळे आणि त्यांचे जे सुसहाय्यक यांनी 9,30,000 रुपयाची मागणी केली होती। मात्र पंचासमक्ष जे आहे तर ते 8 लाख रुपयामध्ये त्यांची जी आहे ती तडजोड झाली होती आणि त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केलेली आहे। अहमदनगर येथील तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा दाखल झालेला आहे। सध्या आयुक्त पंकज जावळे असतील किंवा त्यांचे सुसहाय्यक असतील श्रीधर देशपांडे हे सध्या फरार आहे। मात्र आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरू असलेल्या या कारवाईला आता पूर्णविराम लागलेला आहे आणि आयुक्तांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अगदी धन्यवाद उमर या माहिती।